पण कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही। ठीक आहे, ते अजून एक गोष्ट राहिलेली आहे। पोलिसांनी SIT ने त्याला लवकरात लवकर ताब्यात घ्यावं। म्हणजे सुरेशदास, तुम्ही उद्या मुख्यमंत्र्यांकडे आणि म्हणजे गृहमंत्र्यांकडे पूर्ण लिस्ट देणार आहात पोलीस अधिकाऱ्यांची, जी वाल्मिक कराड जाणार आहे, जे वाल्मिक कराड बीड जिल्ह्यामध्ये आणले पोलीस अधिकाऱ्यांचे यांचे सगळ्यांचे हो 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 वाल्मिक अण्णाचे पठ्ठे जे आहेत त्या सगळ्यांची तक्रार उद्या देणार आहे आणि त्यांच्याकडनं DG मॅडम, शुक्ला मॅडम, त्याच्यानंतर खाली IG यांना सगळ्यांना तक्रार देणार आहे आणि साहेबांनी एकदा आदेश दिल्यावर त्यांच्यावर कारवाई होईल। एक तर पहिले यांच्या इथून बदल्या केल्या पाहिजेत आणि हे अजूनही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत हे लोक। ते काय ते बल्लाळ देव वगैरे म्हणलं होतं ना मी, हे काही जणांना अटक केली जाते, आकाची सेवा करायला जेलमध्ये पाठवलं जातंय, आम्हाला काय कळत नाही का? आयडिया करतायत ना अजून हे लोक। सुरेशदास, हा जो तपास आहे, हा तपास बीड जिल्ह्यामधून मुंबईकडे किंवा इतर ठिकाणी जावा असं तुम्हाला वाटतं का? नाही नाही, बीड मध्ये नाहीच आहे ना, बीडचं कोणीच नाही तपासत आता। ही संपूर्ण SIT ही ऑलरेडी पुणे आणि तिकडची झालेली आहे, बीड मधलं कोणीच नाही तपासत। तुम्हाला कोणी सांगितलं तपासत? बीडचे लोक हा तपास पूर्णतः मुंबईमध्ये, बीडचा एकही कर्मचारी, साधा पोलीस कॉन्स्टेबल नाही नाही नाही, काय गरज नाही, काय नाही, यांची काय भीती राहिली नाही। लोक आता पळून गेले, यांचे जे झांटा फांटावाले होते आता मटक्यावाले, गुटक्यावाले, साठक्यावाले सगळे पळून गेले। अजून यांचे जे धंदे चालू होते 2 नंबरचे ते सुद्धा सगळे बंद झाले, गुडगुड्या बंद झाल्या, बाकीचं बी सगळं काय जे या बीड जिल्ह्यामध्ये चालू होतं हे SP आल्यापासून बऱ्यापैकी बंद करून टाकले, टाईट केले। आता पोलिसच टाईट झाले, 5-6 पुढे सापडले तरी गुटक्याचे भंगाभंग जेलमध्ये घालीत येतात।